मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सोयाबीन फ्रायची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 वाट्या सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून घेतले. छान फुलले आपलं सोयाबीन. हे बघा, आता हे सगळं सोयाबीन आपल्याला पिळून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं सगळं. हे बघा, सर्व सोयाबीन आपण पिळून घेतले, यातलं सगळं पाणी काढून घेतले. इकडं गॅसवर ठेवली आहे मी कढईमध्ये घालणार आहोत सोयाबीन भाजण्यासाठी थोडंसं तेल, 1 चमचाभर. तेल गरम झालं. आता यामध्ये सोयाबीन छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला स्लो गॅसवर 5 मिनिटं. सोयाबीन भाजतानाच आपण थोडंसं मीठ घालून घेऊया सोयाबीनमध्ये. छान हलवून घेऊया. आपण फोडणीची तयारी केली. इथं मोठ्या आकाराचा कांदा, मोठ्या आकाराचा टोमॅटो, कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे. हे लसूण आता किसून घ्यायचं आहे आपल्याला. आपलं सोयाबीन पण भाजलं आहे छानपैकी 5 मिनिटं. हे काढून घ्यायचं आहे ताटामध्ये. लसूण असं किसून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी. किसल्याने छान चव येते. कढईमध्ये घातलं 1 चमचा मोठा तेल. आता घालून घेऊया जिरं छान फुलू देऊया. जिरं आपलं फुललंय. आता घालून घेऊया कांदा छान नटू द्यायचा आहे आपल्याला. लाल कांदा हलकासा फ्राय झाला. आता आपण लसूण पण घालून घेऊया. लसूण आणि कांदा छान मग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे. अगोदर यामुळे नाही घातला, कांद्याबरोबर मग लसूण करपतो. आता छान परतेल आपला लसूण. कांदा आपला छान सोनेरी रंगावर परतला आहे. आता यामध्ये घालूया आपण टोमॅटो ते शिजेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला 2 मिनिटं. हे इथं काढून घेतलं आहे मोठे 2 चमचे घरगुती मसाला. हे आहे लाल तिखट आणि हळद. आणि आता आपलं मसाला पण छानपैकी परतला आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता जे आपण मसाले काढून घेतले होते ते घालून घेऊया. हलवून घेऊया छानपैकी मिक्स करून. छान मसाला परतला. आता सोयाबीन घालून याच्यामध्ये 2 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत सोयाबीन मसाल्यामध्ये. सोयाबीन छान परतवून झालेलं आहे आपलं 2 मिनिटं. यामध्ये आता घालून घेऊया पाणी टाकून छान आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला सोयाबीन लवकर शिजतं. भाजीत मीठ राहिलं होतं आपलं घालायचं. मीठ जरा हिशोबाने घालायचं, कारण की आपण सोयाबीनमध्ये पण मीठ घातलेलं आहे. याला छान आता 10 ते 15 मिनिटं उकळून घेऊया आपण. छान असं सोयाबीन फ्राय आपलं बनवून तयार आहे. थोडीशी वरनं कोथिंबीर घालूया आणि ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा, एकदम छान अशी सोयाबीन भाजी बनवून तयार आहे. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवू शकता. अतिशय छान लागते. हे छान असं सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे. हे बघा, एकदम टेस्टी अशी सोयाबीन भाजी, भात आणि ज्वारीची भाकरी आहे आमच्याकडे आज जेवायला. या जेवायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. व्हेज